सरकारला लाखभर विद्यार्थ्यांची साधी परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, ते देश काय चालवणार? सतेज पाटील. वर्ष 2-2 वर्ष विद्यार्थी नीटचा अभ्यास करतात. नीटच्या माध्यमातून देशभरात कोणत्याही कॉलेजला प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. परंतु दुर्दैवाने नीटच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांच्या आकांक्षांवर पाणी फिरलं जातंय. सरकारला लाखभर विद्यार्थ्यांची साधी परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, मग देश काय चालवणार? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पाहूया ते काय म्हणतात. सर, उद्या शक्तीपीठासंदर्भात कसं नियोजन आहे काय? सातत्यानं आम्ही सांगतो, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आणि तो करू नये, शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची भूमिका आहे. 86,000 कोटीचा रस्ता 1,05,000 कोटीवर गेलेला आहे. त्याच्यापेक्षा पेट्रोलला 5 रुपये अनुदान द्या सरकारनं, डिझेलला 4-5 रुपये अनुदान द्या. खताचे दर वाढलेले आहेत, तिथं पैसे खर्च करा. गरज नसलेल्या ठिकाणी पैसे खर्च करू नका आणि हा शेतकऱ्यांच्या माती मारू नका. त्यामुळे उद्या कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातून आमची पुढची दिशा स्पष्ट होईल. सर, एका बाजूला प्रकरण राज्यात संपले असं असताना राज्यामध्ये नीटच्या संदर्भामध्ये मोठी कारवाई होते. सारख्या क्लासेसवर एकूणच ही सगळी कारवाई होताना दिसते. कसे बघता एकूणच ह्या सगळ्या घटनांकडे? कारण सरकार म्हणावं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकत नाही. वर्ष 2-2 वर्ष मुलं आणि मुली नीटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. नीटच्या माध्यमातून एक संधी मुला मुलींना देशभर मिळते की कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन ते घेऊ शकतात. परंतु दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून नव्या मुला मुलींच्या आकांक्षावर पाणी फिरलं जातंय. ही परीक्षा साधी घेऊ शकत नाही, देश काय चालवणार? देशातली एक परीक्षा यांना घ्यायला येत नसेल तर देश काय चालवणार? म्हणजे साधी तुम्हाला लाखभर विद्यार्थी ज्या परीक्षेत बसतात ती परीक्षा नीट तुम्हाला घेता येत नाही, तर तुम्ही पुढच्या पिढीला एक ठिकाणी काय सांगताय? त्यामुळे आमची मागणी आहे, याची चौकशी तर झालीच पाहिजे, परंतु देश पातळीवर देखील याच्यावर एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी. पुढच्या काळामध्ये किमान अशा गोष्टी घडू नयेत याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे हे लोकांना सांगणं, मुला मुलींना सांगणं अत्यंत गरजेचं. आता हा पेपर फुटला, लीक झाला म्हणून कळालं. समजा तो पेपर 4 जणांनीच घेतला असता आणि तो वापरला असता तर मग त्या 4 पुरतच झाला असता. याचा अर्थ त्या 4 मुला मुलींना फायदा झाला असता. त्यामुळे हे घडूच नाही यासाठी काय करणार हे सरकारला स्पष्ट करणार. आज आपण बातमी वाचल्या साहेब, 22 परीक्षेत गोल झाला, फक्त 8च परीक्षा व्यवस्थित झाल्या. म्हणजे या 30 परीक्षांचा हिशोब आहे. 8 परीक्षा व्यवस्थित झाल्या, 22 मला नीट या परीक्षेबद्दल अनेक राज्यांचे आक्षेप आहेत. कारण की या नीट परीक्षेमुळं देश पातळीवरचं मेरिट तयार होतं, राज्य पातळीवरच्या मुला मुलींचं महत्व या ठिकाणी कमी होतंय. आता पुन्हा त्याचा फेरविचार करावा लागेल अशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळामध्ये त्या राज्याच्या परीक्षा व्हायच्या, त्या राज्यातल्या मुलांना 80% मुलांना संधी त्या ठिकाणी मिळायची त्या राज्यातल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची. आता देश पातळीवरचं मेरिट झाल्यामुळं आज एखादा महाराष्ट्रातला मुलगा हा काश्मीर मधल्या कॉलेजमध्ये देखील या ठिकाणी जाऊ शकतो, महाराष्ट्रातला मुलगा आसाम मधल्या कॉलेजमध्ये देखील जाऊ या ठिकाणी शकतो. म्हणून मला वाटतं नीट परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं नीट परीक्षा योग्य आहे का राज्य पातळीवरची परीक्षा संयुक्त करावी याचा फेरविचार करा. मी ते सांगितलं ऑनलाईन सुद्धा होणार आहे पुढच्या वर्षी. माझं म्हणणं मुळात नीट परीक्षेबद्दल आक्षेप आहे. नीट परीक्षा राज्य पातळीवर घ्यावी का हा पहिला निर्णय घेतला पाहिजे आणि नाही घेतला तरी पारदर्शकपणे व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे. काय आपल्याला म्हणायचं आहे आणि काय भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? एका बाजूला उद्योग यावेत म्हणून रेड कार्पेट टाकलं जाते, दावोसला जाऊन दौरे केले जातात. दुसऱ्या बाजूला 5,000, 10,000, 20,000, 25,000 स्क्वेअर फीट ज्याला जागा पाहिजे त्याला त्या ठिकाणी जागा मिळत नाही. कागल MIDC मध्ये मोकळ्या जागा आहेत, एजंटांचा सुळसुळाट चालू आहे. अमक्या एजंटला भेटला, आता मी पुढच्या 1-2 दिवसात एजंटांची नावं त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत हे सांगणार आहे. एजंटाला भेटलं की त्या ठिकाणी ताबडतोब प्लॉट त्या ठिकाणी दिला जातो. मग ती मिलाप नावाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे? त्या मिलाप ऑनलाईन पोर्टल जो केलेला आहे बोगस आहे, त्याच्यातून काही साध्य होत नाही. मिलापवर लॉक केलं जातं आणि मग त्या लोकांना एजंट कॉन्टॅक्ट करतात की तू मिलापवर जरी भरला असलं तरी आमची पूर्तता केल्याशिवाय तुला पुढे प्लॉट मिळणार नाही. हे एक मोठं षडयंत्र आहे. मी 2 दिवसानं आरोनच्या बरोबर बैठक घेणार आहे आणि नेमकं तुम्ही प्लॉट्स किती रिकामे आहेत, कशासाठी दिले होते, काय केलं होतं याची सगळी माहिती घेणार आहे. एक मोठा भ्रष्टाचाराचं रॅकेट या MIDC मध्ये कार्यान्वित आहे. हे फक्त कागलपुरतं मर्यादित नाही आहे,
कोल्हापूर पुरतं काय तर राज्यामध्ये हा या ठिकाणी एक ट्रेंड झाला. सर दुसरा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादीतल्या एका ऑडिओ क्लिपवर गदारोळ माजलेला आहे. खरं तर हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्न असला तरी आपल्या एखाद्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं क्लिपमध्ये त्या आक्षेपार्ह वक्तव्य अजितदादांच्या बद्दल असल्याचं बोललं जातं. कसं बघताय पुन्हा ज्या पद्धतीनं अशी प्रकरणही आता समोर येत आहेत पक्षा अंतर्गत पक्ष आमच्या माहितीप्रमाणे ती ऑडिओ क्लिप खरी आहे. माझी जी माहिती, राजकीय माहिती जी काय आहे, ते राष्ट्रवादी मान्य करणार नाही. ते काही लोकांनी ऐकलेलं आहे, त्या ऐकलेल्या लोकांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की ते ऑडिओ क्लिप खरी आहे. आणि त्यात जे काय बोललं गेलं त्याच्याबद्दलचे आक्षेप पवार कुटुंबियांना या ठिकाणी आहेत. ते काय चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, कारण की जर तसं बोलणं झालं असेल तर मग तरी आक्षेप घेणं काय चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. परंतु ही ऑडिओ क्लिप आली कशी, म्हणजे कुणीतरी ती बाहेर काढली, कुणीतरी ते रेकॉर्डिंग केलं, कुणीतरी केलं, म्हणजे राष्ट्रवादीतल्याच लोकांनी या ठिकाणी केलं. एकूणच सत्तेसाठी काय पण हा आता विषय राष्ट्रवादी असू दे किंवा शिंदे सेना असू दे, सत्तेसाठी आम्ही काही पण सहन करायला तयार आहोत, हीच येतो. पण आता खराब प्रकरण जसं तुम्ही म्हणाला होतात की निवडणुकांच्या आधी किंवा 2-3 महिने आधीच गृह विभागाला ही सगळ्या प्रकरणाची माहिती होती. मग हा ऑडिओ क्लिप अजितदादा असतानाची आहे, मग आताच ही ऑडिओ क्लिप किंवा याबद्दलची चर्चा होते. नाही, मला वाटतं रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं काही गोष्टी समाज माध्यमासमोर आणलेल्या आहेत, अजितदादा असताना काय चाललं होतं, काय नाही चाललं होतं, मला वाटतं त्या अजितदादांना पण त्याची कल्पना होती. पण आता 10 तारीख दिली त्यांनी FIR नोंदणीसाठी रोहित पवारने, ते अजूनही दाखल झाले नाही वगैरे काय? नाही, ते आमची मागणीच आहे ना, याची ऍक्सिडेंटची चौकशी व्हावी. FIR नोंदवला तरच चौकशी त्या ठिकाणी होईल. सरकार का नोंदवत नाही सरकारला माहित आहे. तर गॅस बरोबर आता पेट्रोल दर वाढलेले आहेत आणि एक समाजात भीती निर्माण करायचं काम चालू आहे. 15,000 लॉकडाऊन लागले असं एक प्री प्लॅन असं एक हे चालू आहे. नाही, सरकारचं परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे, आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी सांगतोय. चुकीचं धोरण या ठिकाणी झालेलं आहे. जे देश आपल्याबरोबर मैत्रीत होते ते सुद्धा घालवून बसलेलं आहे सरकार. आणि आता अजून 10-20 रुपये दर वाढणार आहे अशी चर्चा या ठिकाणी अजून चालू आहे. म्हणजे एकूणच या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार अपयशी झालेलं आहे आणि काँग्रेस या दरवाढी विरोधात 2 दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन या ठिकाणी करणार. विधान परिषदेच्या 17 जागांची आता हे लागले, निवडणूक 1 जूनला शेवटची तारीख आहे. एकंदरीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तुमची रणनीती काय असणार? या संदर्भात प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या वरिष्ठ लोकांची 8-10 दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे. काही प्राथमिक चर्चा झालेल्या आहेत. जिथं आमचं संख्याबळ आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत, जिथं आमचं संख्याबळ आहे, उमेदवार आहेत, तिथं आम्ही उमेदवार निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून देऊ.